दिनांक 8 व 9 जुलै रोजीची सुट्टी राज्यातील सर्वच शाळांना मिळणार का? जाणून घ्या सविस्तर वृत्त। तर नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपण बघत आहात माझे YouTube चॅनल एज्युकेशनल मनोहर, ज्यावर आपल्याला पाहायला मिळतात इयत्ता 5वी ते 10वी चे इंग्रजी या विषयाचे व्हिडिओज, सोबतच इंग्रजीच्या संपूर्ण ग्रामरचे व्हिडिओज आणि नागरिक आणि कर्मचारी बंधू भगिनींसाठी इन्फॉर्मेशनल म्हणजेच माहितीपर व्हिडिओज या सर्वांच्या प्लेलिस्ट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देण्यात आलेले आहेत। त्यावर जाऊन आपण आपल्या कामाचे आवश्यक असलेले व्हिडिओज पाहून घेऊ शकता। तर दिनांक 8 आणि 9 जुलै रोजी राज्यव्यापी संघटनांच्या आंदोलनामुळे राज्यातील सर्वच शाळांना सुट्टी मिळणार आहे अशा बातम्या आता प्रसार माध्यमांमध्ये आणि सोशल मीडियावर एकंदरीत पसरत आहेत। मग यात खरं काय आहे आणि खोटं काय आहे? तर राज्यातील सर्वच शाळांना ही सुट्टी मिळणार आहे का? तर याबाबत सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघून घेणार आहोत। त्यामुळेच या व्हिडिओला एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करण्यासोबतच हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर बघूया की सर्वच शाळांना 8 आणि 9 जुलै रोजीची सुट्टी मिळणार का? तर दिनांक 8 व 9 जुलै रोजी राज्यातील शाळांना सुट्टी असणार असल्याची बातमी प्रसारित होत आहे। ही सुट्टी नियोजित सुट्टी नसून यामागचे शिक्षकांच्या विविध प्रश्नांसाठी आंदोलन आयोजित आहे। मग आंदोलनामध्ये सहभाग। तर दिनांक 8 व 9 जुलै रोजी राज्यातील शिक्षकांचे विविध प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी संप आयोजित करण्यात आलेला असून या संपाला संयुक्त मुख्याध्यापक, महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळ तसेच राज्यातील विविध शिक्षक संघटनांकडून बिनशर्तपणे पाठिंबा देण्यात आलेला आहे। त्यामध्ये शिक्षकांची प्रमुख मागणी काय आहे? तर दिनांक 8 व 9 जुलै रोजी शिक्षकांकडून आझाद मैदान येथे आयोजित करण्यात आलेल्या आंदोलनाचे मुख्य मागणी म्हणजे अनुदानित किंवा अंशतः अनुदानित शाळांच्या टप्प्यामध्ये वाढ करणे, अनुदानामध्ये वाढ करणे अशा प्रमुख मागण्या आहेत। अनुदान टप्पा वाढीचा GR निर्गमित होऊन देखील सरकारकडून निर्णय घेतला जात नसल्याने सदर आंदोलनाचे आयोजन करण्यात आलेले आहे। यामध्ये मग सर्वच शाळांना सुट्टी असणार का? तर सदर आंदोलन हे अनुदानित शाळांमधील शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचे असल्याने राज्यातील सर्वच अनुदानित आणि अंशतः अनुदानित शाळांना सुट्टी असेल। याशिवाय सदर आंदोलनासाठी पाठिंबा देण्यात आलेल्या संघटनांच्या संलग्न असणाऱ्या शाळांना देखील यामध्ये सुट्टी असेल। आणि त्यामुळेच दिनांक 8 व 9 जुलै रोजी एकंदरीत प्रमुख मागण्यांचा आधार घेऊन जो राज्यव्यापी शिक्षक संघटना संप करणार आहेत, त्यामुळे दिनांक 8 व 9 जुलै रोजीची सुट्टी राज्यातील सर्व शाळांना असणार का असा प्रश्न ज्यांना पडलेला आहे, तर त्यांच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे की राज्यातील प्रमुख ज्या संघटना आहेत त्या अंतर्गत येणाऱ्या सर्व शाळांना दिनांक 8 आणि 9 जुलै रोजी राज्यव्यापी सुट्टी असणार आहे। एकंदरीत अशाच प्रकारचे माहितीपर व्हिडिओज आपल्याला बघायचे असतील तर त्यांची प्लेलिस्ट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये इन्फॉर्मेशन एज्युकेशनल मनोहर या नावाने देण्यात आलेली आहे। त्यावर जाऊन आपण अनेक असे आवश्यक आणि कामाचे व्हिडिओज आपण पाहून घेऊ शकता। जाता जाता या व्हिडिओला आपण एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करण्यासोबतच हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राईब करायला विसरू नका। अशाच एका व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा मी आपली भेट घेणार आहे। तोपर्यंत सर्व नागरिकांना माझा नमस्कार।